मित्रांनो, जरा वातावरण पाहून घ्या, कारण ज्या पद्धतीने वातावरण आहे त्याच पद्धतीनं कामगार अपडेट सुद्धा एकदम फ्रेश आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की एक वेबसाईट दिली होती आणि त्या वेबसाईटवरून तुम्हाला जी काय ऑफिशियल वेबसाईट होती तीच लिंक त्याची दिली होती आणि ते थोडक्यात ऑफिशियल अपडेटच होतं। आणि आता या व्हिडिओमध्ये मला एक थोडीशी माहिती त्यामध्ये ॲड ऑन करायची आहे। माहिती काय आहे तर जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेबसाईट सांगितली होती त्याच्यामध्ये जे काय पब्लिक ॲक्सेस आहे ते पब्लिक ॲक्सेस होईल का नाही आहे ह्याच्याबाबत मी सध्या सांगू शकत नाही आहे, कारण अपकमिंग कामगार अपडेट आहे त्याच्यामध्ये समजणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक अशी लिंक दिलेली आहे ज्या लिंकचा वापर करून तुम्हाला इसेन्शियल किटसाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे। होय मित्रांनो, एक नवीन वेबसाईट लिंक आली आहे आणि ही वेबसाईट लिंक सध्या व्यवस्थित सुरळीत चालू झालेली आहे। एकदम लाईव्हमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। वेबसाईट ओरिजिनल आहे, त्यामध्ये दुसरी तिसरी काही चुकीची माहिती नाही आहे। त्याचबरोबर दुसरी अपडेट काय आहे तर भंडारा, नागपूर, गोंदिया आणि कोल्हापूर ह्या 4 जिल्ह्यांमध्ये सध्या इसेन्शियल किट त्याचबरोबर हाऊसहोल्ड आयटम किट म्हणजेच अत्यावश्यक संच आणि गृहोपयोगी वस्तुसंच याचे वितरण चालू झालेले आहे। होय मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला इसेन्शियल किट घेण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करावा लागेल। ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट डिस्ट्रीब्युशन ह्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जे काही ओरिजिनल वेबसाईट आहे ज्याचं पब्लिक ॲक्सेस अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणीच जी काही अपॉइंटमेंट घ्यायची आहे ती इसेन्शियल किटसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे। या ठिकाणी मित्रांनो, जो पण बांधकाम कामगार आहे ज्याचं स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे अशा बांधकाम कामगारांनी या ठिकाणी इसेन्शियल किट घेण्यासाठी जो काही तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की OTP जातो आहे का नाही ह्याच्यावरून तुम्हाला समजणार आहे जी वेबसाईट जी आहे ती चालू आहे की नाही आहे, म्हणजे ह्याचं जे काय ॲक्सेस आहे ते पब्लिक ॲक्सेस आहे की नाही आहे हे तुम्हाला ह्या जे काय OTP आहे तो जात असेल तर त्याचं समजून जावा की तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा जो कोणी इथं कामगार आहे ज्याचा इथं रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक टाकला आहे त्याचा जर इथं OTP जात असेल तर समजून जावा इथं या ठिकाणी जे काय इसेन्शियल किटसाठी जे अपॉइंटमेंट आहे ती तुम्हाला घेता येणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की OTP त्या बांधकाम कामगाराला गेलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इसेन्शियल किटसाठी व्हिजिटिंग डेट निवडू शकणार आहात।